स्वस्ति न इन्द्रोर्चक्रवाः स्वस्ति न पूपा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु मङ्गलिकतिलकं कुर्यात् विप्रहस्तेन भोजनं देहि मे मधुसूदनः देहि सौभाग्य आरोग्यं देहि देवी परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विजोजहि पुत्रां देहि धनं देहि सर्वकामांच देहि मे देहि देवी ग्रहजं सुखं सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वनित्ये सवनिते वैवस्राय वैवस्राय नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तु ते डोळ्याला पाणी लावायचं नेत्रोदक स्पर्शाः आचमनम् केशवादी स्मरणं 3 वेळा पाणी प्यायचं हाताला हात लावायचा केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा दोनदा चाटामध्ये सोडायचं गोविंदाय नमः विष्णवे नमः हात जोडायचे विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकराय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दक्षिणाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्री कृष्ण परमात्मने नमः नमो भगवते वासुदेवाय इत्यात्मना उदकं प्रक्षिप्य उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं हाताला हात लावायचा अद्य पुरोच्चारित वर्तमान एवं मनविचेतायां शुभ पुण्य तिथो पूर्व संकल्पितांग भूतं सकल अरिष्ट शांतिरथम शांती सूक्त जाप्य पठन अहम करिष्ये पाणी सोडून द्यायचं हात जोडायचे आपल्या कुलदेवतेची प्रार्थना करायची भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं चेमाच गिरजयत्राः तिरैरंगै सृष्टवाकुसस्तरविर्भ्यचे महि देवहितं यदायुः देवः शान्तिरन्तरिक्षगो शान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोपदया शान्ति वनस्पतयः शान्तिर्विजवे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि चतो यताः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयं नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु 5 वेळा नमस्कार करायचा सुशांतिर्देव भव मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव श्रीमन महागणाधिपतये नमः हात जोडायचे गणपतीची प्रार्थना चतुर्वर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये अभिसितासिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरसुरैः सर्वविघ्नहरतस्मै श्रीगणाधिपतये नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नाशदेशाभिमङ्गलम् एचावृतयस्तु भगवान् मङ्गलाय तनोवरे तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्फुरामि लाभस्तेषां दयस्तेषां बुधस्तेषां पराजया येषामिन्द्रवरश्चा मूर्धयस्व जनार्दन विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरा सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये विष्णुवेश्वरं माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरववन्दे काशीं कुवाङ्गङ्गा भवानी मणिकर्णिकाम् आपदाप हरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अनन्यचिन्तयन्तो मामे जनाः विपासते ते च नित्यं युक्तानां योगक्षेमो वाम्यहम् वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं हाताला हात लावायचा विष्णू सदा सदाभारो नक्षत्रं विष्णुरेव च योगाच करणं विष्णुं सर्व विष्णुमयं जगदाद्य पुरोच्चारित एवं मनविचेषण विजेष्टायां शुभ पुण्यतिथो आदो यजमानस्य कुल गोत्रोच्चारः गोत्र नंदिना गोत्र स्कंद कुल गोत्रोत्पन्नाय खलिपे कुलोत्पन्नस्य तुमचं नाव घ्या नाम शर्मणाः यजमानो म्हणायचे अहम मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम मन इच्छित सकल मनोरथ सिद्ध्यर्थम श्री वरद शंकर देवता पूजनम कथा श्रवण अहम करिष्ये परंतु गणपतीला अक्षता व्हायच्या ध्यायामी अक्षरांनी समर्पयामी महागणपतीला देवताभ्यो गणपतीची मूर्ती ताटामध्ये घ्यायची योपाद्यं समर्पयामि एतावानस्य महिमातो जायं च पुरुष आपादोस्य विजवा भूतानि त्रिपादस्य
मृतं दिवि पादयोपाद्यं समर्पयामि महागणपतिर्देवताय नमः पास्पळ्या पंचामृत घालायचं गणपतीला थोडं थोडं पया पृथिव्यां वय ओकधिकपय दिव्यांतरिक्षे पयोदा वयस्वती प्रतीचा सन्तु मह्यं दधिक्रान्वकारिकं जिष्ण रश्वस्य वाजिन सुरभिन मुखात्कर व्रण आयुगोकितारिकत पंचामृत स्नानांतरेण पिरस्याचं चांगलं पाणी घालायचं शुद्धोदक स्नानम शुद्ध बाल सर्व शुद्ध बाल मणिवाल साश्विना सीता सीता चोरण रुद्राय पशुपतये कर्णाजामा अवलिप्ता रौद्रान भूरूपा अपारजन्य शुद्धोदक स्नानं समर्पयामि हळद कुंकू व्हायचं गणपतीला सौभाग्य परिमल द्रव्यानि समर्पयामि मंगलमूर्ती देवताय नमः सौभाग्य परिमल द्रव्यानि समर्पयामि फुल व्हायचं गणपतीला एक ऋतुकालोद्भव पुष्पानि समर्पयामि नमस्कार करायचा गणपतीला दोघांनी नमस्कारं करोमि नमस्कारोमी आता गणपतीला पळी पळी पाणी घालत राहायचं मनामध्ये ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः असा जप त्वमेव केवल भरतासि त्वमेव सर्वं कल्पितं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवचिष्टम् अवश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमय स्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि तज्ज्ञानमय विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदवत्तो जायते सर्वं जगदिदवत्तश्चिष्ठति सर्वं जगदिदलयमेचते सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं युगिनो जायन्ति नित्यं स ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं गन्धर्वास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्सुरं गणाधीन परमोच्चार्य वर्णाधीश तदनन्तरमनस्वार अर्धेन्द्रचितं तारेण रुद्धमे तत्तव मनस्रूपं ककार पूर्वरूपमकार मध्यमरूपमनस्वार चान्द्रूपमिन्द्रतुरूपं नाद संधानम सकुविदा संधि सहिषा गणेश विद्या गण गुरुजी निश्चित गायत्री चंदा गणपति देवता ओम गंगणपतये नमः एकदंता विद्महे वक्रतुंडा धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं वाचवां कोशधारणं च वरदमसि विभ्राणं मोक्षकध्वजं रक्तं लंबोदरं चूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धा नुलितपाङ्गं रक्तपुष्पैः सुभूषितं भक्तानुकमिनं देवं जगत्कारणमच्युतमाग्रभूतं जरुडियादो प्रकृते पुरुषात्परमेवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमो नमः सना भवतु सन वनक्तो सावीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति वरदा भवेयु महागणपरिमलद्रव्याणि समर्पयामि मंगलमूर्ति देवताय नमः सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि महागणपतिर्देवताभ्यो नमः दुर्भवैच गणपतिला काण्डात् काण्डा ब्रुवन्ति परुका परुकस्वरी एवानो दुर्वे प्रतनु सहस्रेण शतेन चतुर्वाङ्कुरवत्राणि समर्पयामि वस्त्रमालां समर्पयामि वस्त्रमाला घालायची गणपतीला महागणपतिर्देवताभ्यो नमः सुप्रतिष्ठिता मस्तु वरदा भवेयु महागणपतिर्देवताभ्यो नमः फुल व्हायचं गणपतीला माल्यादीनि सुगंधेनि मालत्यादीनि वय प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि दोन पळ्या पाणी सोडायचं ताटामध्ये अज्ञानत्व अरोनि बुद्धिमति ते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश शरीर दुःख अवगेदे चांतरा पाठवे रम्भ गणनायका गजमुखा भक्ता भूतो चवेनि त्रिदून इरे प्रकाश बसरे अत्यंत ते साजिरे माता सैंदुरपासरे परिवरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता अरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे मोरया मोरया अमिबालताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू गाल कोटी मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या फुलवून द्यायचं गणपतीला मंत्र पुष्पांजलीं समर्पयामी नमस्कार करायचा नमस्कारं करोमी पळीभर पाणी ताटामध्ये सोडायचं अनया पूजया सांगा सपरिवार कमा गणपतिर्देवता प्रियंतांद मम इथं खाली थोडं जमिनीवर साक्षी भूमी देवताय नमः
एक फुल व्हायचं ऋतुकाल पुष्पानी समर्पयामी अक्षदा व्हायच्या अक्षदानी समर्पयामी महाभूमी देवताभ्यो नमः अक्षदानी समर्पयामी नमस्कार करायचा पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता पंचधार्यमां देवी पवित्रं कुरु चासनम् कर्म साक्षी भूमी देवताय नमः नमस्कारं करोमि दिव्याला हळद कुंकू व्हायचं शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा चतुर्बुद्धे विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते तो दीप ब्रह्म रूप स्वं कर्म साक्षी विघ्नकृता यावत् पूजा करिष्यामि तावत् वं सन्निधो भव दीपो नारायण देवताय नमः नमस्कारं करोमि वरती सूर्यगणको नमस्कार करायचा जपाकुसुम संकाशं काशपे नाम अद्वितीं तमोरीं सर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरं सविता सूर्यनारायण देवताय नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि हात जोडायचे आपल्या आई वडिलांचं गुरूंचं स्मरण करायचं त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्व मम देव देव मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सद्गुरु देवताय नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि अथ कलश पूजनम् फुले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्तुता वरत्यात ठेवायचा कुक्षौ सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः कलशात 2 वेळा पाणी घालायचं गंगेचे मुनीचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु हळद कुंकू टाकायचं ब्रह्मांड जलतीर्थानि करे पुट्टानि तेरवे तेन सत्तेन मेदे तीर्थं देहि दिवाकर दुर्वा टाकायच्या दुर्वे यमृत संपन्ने शतमूले शतंकुरे शतं पत्रक सौवंत्रे शतं आयुष्यवर्धिने विष्णवादि सर्व देवानां दुर्वे त्वां प्रणिता क्षीरसागर संभूतं वंशवृद्धि करे भव हिरण्य दक्षिणानि समर्पयामि महावरुणराज देवताभ्यो नमः सुपर टाकायची पूगी फलानी समर्पयामि वं वरुणराज देवताभ्यो नमः तांब्याला गंध लावायचा चारी बाजूने विलेपनार्थे चंदनं समर्पयामि पाणी घालायचं तुळसा चंदनानि समर्पयामि पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि उत्तरे अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं पूजयामि हळद कुंकू व्हायचं कलशावरती तत्वाजामि ब्रह्मणा वंदमान सदा चास्ते यजमानो अग्निरहेणमान वरुणे अभूतिरुचको समान आयु प्रमुखी कलशाच्या पुढाला एक फुल व्हायचं मल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वयप्रभ मया ऋतानि पूजार्थं पुष्पानि प्रतिगृह्यताम् 2 पळ्या पाणी सोडायचं ताटामध्ये धूपं दीपं समर्पयामि अंशदाः नैवेद्यानि समर्पयामि वरुणराज देवताभ्यो नमो नमः नैवेद्यानि समर्पयामि या 2 विड्यांना गोड खोबऱ्याला पाणी फिरवायचं प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि वीडापूगी तांबूल हिरण्य मुद्रां दक्षिणां समर्पयामि हातामध्ये अक्षता घ्यायच्या इमाम मे वरुणस्मृती हव मध्याच प्रणयत्वामगस्वराच के अक्षता व्हायच्या मंत्र पुष्पांजली फूल ठेवलं अक्षता व्हायच्या अरे ओम ओम जपा कुसुम संकाशं काशपे नाम द्वितीयं तमोरीं सर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरं सूर्याय नमः सूर्यं आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम तदेशं गतचाराभं चेरोदरणवसंभवं नमामि शिशदं सोमं शम्भोरमुकुटभूषणं सोमाय नमः सोममावाहयामि स्थापयामि ओम धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहं भौमाय नमः भौममावाहयामि स्थापयामि ओम प्रियां कुबलिकाश्यामं रूपेण प्रतिमं बुधं सम्यं सम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं बुधाय नमः बुधमावाहयामि स्थापयामि ओम देवानां च रुचीनां च गुरुकाञ्चन सन्निधं बुद्धिभूतं दृढकेशं तन्नमामि बृहस्पतिं बृहस्पतये नमः बृहस्पतिमावाहयामि स्थापयामि हेमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं शुक्राय नमः शुक्रमावाहयामि स्थापयामि ओम नीलाञ्जनं समाभासं रविपुत्र यमाग्रजं छायामार्कण्ड सम्भूतं तन्नमामि शनैश्चराय नमः शनैश्चरमावाहयामि स्थापयामि ओम अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्य विवर्णं शिमिकागर्भसम्भूतं तं राहु प्रणमाम्यहं राहवेर्मराहुमावाहयामि स्थापयामि ओम पलाच पुष्प संकाशं तारकाग्रमस्तकं रौद्रं रुद्रात्मकं घोरं तं केतु प्रणमाम्यहं केतवे नमः केतुमावाहयामि स्थापयामि उजव्या हातामध्ये अक्षत घ्यायच्या सगळ्या नवग्रहांना अक्षत व्हायच्या शुक्रांकारक बुध बृहस्पती चरेश्वर राहू केतू सोम सहित आदित्यादी नवग्रह मंडल देवताभ्यो नमो नमः गायामि अक्षतानि समर्पयामि नवग्रहांना गंध लावायचा विलेपनार्थे चंदनं समर्पयामि श्रीकंडनं चंदनं देव्या गंधाढ्यो सुमनोवरं विलेपन सुभश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम् चंदनानि समर्पयामि सकलस्य नवग्रह देवताभ्यो नमः चंदनानि समर्पयामि हळद कुंकू व्हायचं नवग्रहांना सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि ओम एरिवा भोगये अपरजेति वा उञ्जाय एतें परिवादमाना अस्तगण विचवान वयोनानि विद्वान् पुमान् पुमातो संपरिवातु विश्वता सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि दोन पळ्या पाणी सोडायचं धूपं दीपं समर्पयामि नैवेद्यानि समर्पयामि पाच फळांना पाणी गिरवायचं पंचफल नैवेद्यं समर्पयामि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि नमस्कार करायचा नमस्कारं करोमि नमस्करोमि दोघांनी हात जोडायचे नवग्रहाची प्रार्थना करायची ब्रह्मा मुरारी श्रीपुरांतकारी भानुची भूमी सुधो बुधाच्या गुरुचे चुकरा शनिराव केतू सर्वे ग्रह शांती करा भवेयु आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमस्कार करायचा नमस्कारं करोमि पळीभर पाणी ताटामध्ये सोडायचं अनया पूजया सांग सपरिवारक महा नवग्रह देवताभ्य प्रियतां नमः हातामध्ये अक्षता घ्यायच्या शंकराची प्रार्थना करायची कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता भृकुटी दलाली कारुण्य सिंधू भवदुःखारे तुझवीन शंभो मचकोनतारे श्री उमा महेश्वर देवता सांब सदा शिव देवताभ्यो नमः देवाच्या मूर्तीला अक्षता व्हायच्या दयामि अक्षतानि समर्पयामि नमः उमा महेश्वर देवता पार्वती परमेश्वर देवताभ्यो नमो नमः महादेवाची पिंड ताटामध्ये घ्यायची उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः देवाला 5 वेळा पाणी घालायचं पादयोपाद्यं समर्पयामि एतावानस्य महिमातो जायं च पूरुका पादोस्य विचवा भूतानि त्रिपादस्य अमृतंदिवे पादयोपाद्यं समर्पयामि 5 पळ्या पंचामृत घालायचं पंचामृत स्नानं समर्पयामि पंचामृत स्नानांतरेण परत चांगलं पाणी घालायचं वरद शंकराय नमः पादयोपाद्यं समर्पयामि वरद शंकराय नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि वरद शंकराय नमः पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि वरद शंकराय नमः सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि थोडं भस्म लावायचं भस्मं समर्पयामि त्र्यंबकं जजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धन मृत्योर्मुक्षीयमामृता तुम्ही थोडं खाली हळद कुंकू व्हायचं पार्वती माता देवताय नमः सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि फुलवायचं ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि नमस्कार करायचा श्री वरद शंकराय नमः नमस्कारं करोमि नमस्करोमि पळी पळी पाणी घालत राहायचं वरद शंकराय नमः अभिषेकं कुर्यात श्री गणेशाय नमः नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथम नाथ महेश्वराय मंदार मुख्य बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्री नीलकंठाय वृषभध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर नवचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्ष स्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय पंचाक्षरविदं पुण्यं यः पठेत शिव सन्निधौ शिवलोकमाप्नोति शिवेन सह मोदते हरे ओम सुदगिरि समं स्यात् जलं सिन्धुपात्रे सुरत
सुरवरसा काली कणिपत्रमुर्वे लिखतयति गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश वारं नयाति असुरसुरमुनीन्द्र रचितास्येन्द्रमौलिर्करतितुगुणमयुन निर्गुणस्येश्वरस्य सकलगणवरिष्ठ पुष्पदन्ताविधानो रुचिरमरुते स्तोत्रमेतच्चकार अहर अर्णवद्यां दूर्जते स्तोत्रमेतत् पठति परमभक्त्या शुद्धचित्तममानया स भवति शिवलोके रुद्रसुल्यसतात्र प्रचरतरधनायो पुत्रवान् कीर्तिमौ च महेशान्न पर्वते ओ महे अघोरान्न परो मन्त्रो नासी तद्वां गुरुपरं दीक्षादानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिका क्रिया वयं स्वर्गमोक्षैकहेतुं पठतयदिवनशाम्प्राचरणानचेताव्रजतश्रीविस्मीपां किन्नरे स्तूयमानस्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम् इत्येषां मही पूजा श्रीमच्छङ्करपादयो अर्पिता देवी च प्रियतां सदाशिव तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महादेव यदृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः एककालं द्विकालं या त्रिकालं या पठे नरः सर्वपाप विनिर्मुक्तो शिवलोके महीयते हरिः ॐ यौः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोकदया शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वतो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा शान्तिरेधि ततो यथा समी असे ततो नो अवयं कुरु तन्नः कुरु प्रजाभ्यो वयन्नः पशुभ्यः सुमित्रियान् आपो कदयः सन्तुर्दुर्मित्रिया तस्मै सन्तुजोऽस्मान् वेष्टिजं च वयं दिग्मः सचक्षुरदेव इथमुरता शुक्रमच्चरतपचेम चरदा च सञ्जीवेम चरदा शतगोचरणयाम चरदा शतम्रप्रभाम चरदा शतमतीना अस्याम चरदा शतम्भूय च चरदा च तात तेजोदिचक्रवर्तमसिधामनामासि प्रियं देवानामनामृतं देवयजनमसि ॐ शान्ति 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 देवाची मूर्ती हातामध्ये घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायचा अभिषेक स्नानांते शुद्धोदक स्नानं समर्पयामि श्री वरद शंकराय नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि पुसून घ्यायचा वस्त्रेण प्रमृज्य युवासवासात् पूर्वीताकाशौ श्रेयान् भवति जायमानः तन्धीरा सक्कवय उन्नयन्ति स्वाध्यो ओमनदा देवयन्ता श्री वरद शंकराय नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि वस्त्रं लावायचं भस्मं समर्पयामि त्रायुकां च मदगणे तस्य भस्मं त्रगस्य वसदायुकां च देवे पुत्रायुकां तन्नो अस्तु पुत्रायुकां मानस्तो केतना हेमान आयुक्यमानो गोपमानो अश्वेकुरिकामानो वीरानुत्रभामिनो वज्रः विपन्तासनमित्वा हवामहे जागेवरती घेऊन द्यायचा सुप्रतिष्ठितमस्तु वरदाः भवेयो तुम्ही हळद कुंकू व्हायचा वस्त्राणि समर्पयामि सकलस्य देवताभ्यो नमः वस्त्रं समर्पयामि श्री वरदशंकराय नमः वस्त्राणि समर्पयामि वरदशंकराय नमः सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि वरद शंकराय नमः बेल व्हायचं एक बेलाच पान व्हायचं राहायचं कैलासराणा शिव हे पण सांगितलं का कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता भृकुटे दळाली कारुण्य सिंधो भवदुःखारी तुझबीन शंभो मसकोनतारी रवींद्रदावानल पूर्ण भारी स्वतेज नेत्री नियोगदारी ब्रह्मांडधीचा मदनांतकारी तुझबीन शंभो मसकोनतारी जटा विभूती कुटी चंदनाची कपालमाला प्रजगौतमीची पंचानना विश्वविनांतकारी तुझबीन शंभो मसकोनतारी सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाल ओंकार ममलेश्वर परल्ला वैजनाथंच डाकिन्या भीमशंकर सेतुवंदे तुरामीशं नागेशं दारुकावने वाराणस्यात् विश्वेश्वरं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं वृचने चञ्च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनियशति रत्ने कल्पितमासनम् इमचले नानञ्च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जाति चम्पकबिल्वपत्र रचितं पुष्पं च धूपं तथा गेपं देवदया निधे पशुपतेरुत्कल्पितं गृह्यतां सौवर्णेन वरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं
भक्षं पंचविधं पयोदधीयुतं रम्भाफलं पानितं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणा वेदमृदङ्ग आलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्ग प्रणतिस्तुतिर्बहुविधा एतत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजागृहान् प्रभो आत्मा त्वं गिरिजामते सहचरा प्राणा शरीरं ग्रहा पूजा ते विजयो कभो करचना निद्रा समाधिसिद्धि संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यत् यत् कर्म करोम्यतदखिलं शम्भो तवाराधनं करचरणकृतं वा क्वायजं कर्मजं वा श्रवणनिजं वा मानसं वा पराधं विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो शिव शिव करुणाब्धे श्री महादेव शंभो हर हर करुणाब्धे श्री महादेव शंभो उमा महेश्वर देवता पार्वती शंकर देवताभ्यो नमो नमः पुष्पमालां समर्पयामि। समर्पयामि अंशदाः नैवेद्यानि समर्पयामि सकलस्य देवताभ्यो नमो नमः। सखलित चौकोनी मंडल करायचं चतुष्कोणी मंडलं कृत्वा तदुपरि महाप्रसाद नैवेद्यं निधाय तदुपरि गायत्री मंत्रेण प्रोक्षयेत दृष्टिदोष परिहारार्थं तुलसीदलपत्राणि समर्पयामि नैवेद्यानि समर्पयामि। नैवेद्यलपानि गिरवायचं ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ध्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि। नमस्कार करायचा नमस्कारं करोमि नमस्करोमि हातामध्ये फूल घ्यायचं दोघांनी हात जोडायचे शंकराची प्रार्थना करायची हरि ओम ध्याये नित्यं महेशां रजतग्रीवं चारुचंद्रावतंसा रत्नाकल्पोज्ज्वलंगं वरचुमकबरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्वतमवरग्नैर्व्याकृतिवसानं विश्वाद्यं विष्णुवन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं ओम तद्गुरुशाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। वन्दे शैलसुतापतिं सुरवरं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे कुशूनापतिं वन्दे सूर्यशशाङ्क वन्दे नयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भज भक्तजनार्दनाथ परमं वन्दे शिवं शङ्करं श्री महामहेश्वर देवता पार्वती शंकर देवताभ्यो नमः। श्री गणेशासी असो वंदन श्री सरस्वती सी असो वंदन श्री गुरु सी असो वंदन वंदन माता पित्यांचे श्री पार्वती परमेश्वरांचे वंदना जगत चिया पितरांचे वंदन सर्व देवतांचे श्री वरद शंकरा स्वस्ति श्री व्यास महर्षी वंदनीय जी सर्व महिषी जगताचे हेतेचे सिद्ध पुरुष संतई श्री वरद शंकराचे व्रत आता पुराणगत वर्णित शौनकादी रुचिंसी सूत नैमिषारण्य सांगती भविष्योत्तर पुराणांतरी कथा महिमा शेखरी मराठी ओवी माझी सारी सुबोध करुणी वर्णित वरद व्रताची यादीने शिवपूजा अवसानी ते महात्म्य वाचूनी श्रवण करावे अत्यगत्ये असो कथा प्रसंग पुराण शौनक विचारती प्रश्न सूत ते दबा करती कथन श्रवण करी संत जन शौनक म्हणती हे सूता प्रज्ञावंता ज्ञानवंता कलियुगाचा ही धर्म जाणता तू अससी सर्वज्ञ कलियुगी अल्प शक्तींचे जन होतील अल्पमतीचे डोंगर पडतील संकटाचे दुःखे नाना येतील तरी त्यांची या मोचनासाठी सकल ही कल्याणासाठी व्रत सांगावे त्यांनी कष्टी नच राहती व्रतस्थ स्वल्पयासे महाफल जे आचरिता मिळेल ऐसे सोपे व्रत कृपाळ तुवा सांगावे सर्वांना सूत म्हणती साधू विचारणा आता करीतो मी कथना जेणे जनांच्या संसार यातना दूर होतील कलियुगी पुरातन असे आख्यान कौच पर्वतावरी येऊन अगत्य ऋषी करीती दिवसन काशी सोडून गेलेले कार्तिकीय जो शिवसूत महातेजस्वी ज्ञानी गुप्त तयासी अगत्य भेटता आर्त मणे प्रार्थी हे महाप्रज्ञाक कृतिका कुमारा माझे विनंती श्रवण करा दुःख माझे दूर सारा माझे दूर सारा उभय सांग काही ओम म्या बसुडले काची नगर भागीरथीचे पावन तीर देवा परी करावय उपकार दक्षिण देशी राहिलो देवांची
कार्यासाठी सोडिला विश्वनाथ जगजेटी विरहित यात नामजा मोठी वाटत असे परिअंतरी कोठे दूर तो विश्वेश्वर कोठे दक्षिणे समी गिरीवर माझ झाले विरह कातर पूर्ण भेटा कधी घडावी तुमाची या दर्शने करुण दुःख चिंता कमी होऊन तोरेसे मजा समाधान वाटत असे सानिध्ये हे षण्मुखा विशाल लोचना मग चिंतेची हरण मोपाय मज सांगाना केवेन भेटेन विश्वनाथा कार्तिक मनती मुनिवरा भेटावया विश्वेश्वरा आतुर तू अससी करा धन्य वाटे तव भाग्य तव भक्ती सर्वश्रेष्ठ सांगतो तुझ लागी इष्ट सर्वांचे हित्यात स्पष्ट धीत घडेल अनुषंगे ऐसे एकासे व्रत दुःखनाशक पुण्यव्रत शिवा प्राप्ती जेने होत सर्व संकटे नासते वरद शंकर पूजा व्रत असे यात सर्व पूर्वी ब्रह्मदेवासी उमानाथ सांगता झाला व्रतासी अगत्य मनती कोण समयी शिव हे व्रत ध्यानती स्कंदमने एक काही पार कथा परार प्राचीन पूर्वे कल्पारंभे ईश्वर निज मायेने स्थिर चर जत जगताचा करुणी संहार आत्मरूपी मग्न असे आकाशवाणी करुणी ब्रह्मदेवे करी जल घेऊनी सलका संकल्पाचे बोलले वचन व्रत करण्या व्रत आकाशवाणी करुणी श्रवण ब्रह्मदेवा करी जल घेऊन संकल्पाचे बोलले वचन व्रत करण्याचे संकल्प करता काय झाले विष्णूची काही आले जागृत चैतन्य त्या पाले योग निद्रा त्या सोडी योग निद्रेने देह सोडिता विष्णू जागृत ही होता पाहत असे तो विधाता दैत्य पीडिता अत्यंत तेने विष्णू मनी द्रवला युद्धासाठी स्वय उठला मधुकैटभ सोडून विधात्याला विष्णूवरे धावले विष्णू दोघा तया संगे खेळे द्वंद्व युद्ध अंगे सूत शौनकासी सांगे नैमिषारण्य ती कथा युद्ध 5 सहस्र वर्षे चालले दोघांसी अतिरोषे विष्णू निरुपाये निराशे पळुनिया चालला दैत्य म्हणती तया काय भियाला पळुनिया कोठे चालला पराक्रम दावीसी आम्हाला हात हसताती अपरी जलार्णवी विष्णू लापला शतवर्षे नाही सापडला दैत्यानी जरी बहु शोधिला गुप्त नच गवसे तो दैत्य भय दूर करावयास विष्णू आराधी शंकरास म्हणे नमस्कार तया माझा तयास पालन करता जो जगा तो जो भक्त जनासी तारण जो शरण जन संरक्षण त्या शंभूसी माझे नमन जगदाधारा शंकरा जगत उत्पत्ती स्थिती गती कलिकाराची घाला विभीती नमन मातुसला कैलासापती श्रुती बोध्य तत्वतो तो सर्वा हुनी निजांतरी राहसी सर्व हृदय गमरी सकल स्वरूपी तू संसारी दुःखहारी मलहारी सकल रूपा निज रूपा त्रिभुवन रूपा अमापा नित्य साधु चित्त समीपा निष्पापा निर्गुणा ऐची स्तुती करिता देव प्रकट झाला महादेव अनंत रूपे अनंत भाव प्रकट आणि अदृश्य विष्णूसे घडतात रचना पेरुण्या करी स्तवन दो करुण्या सिंधु भय हरण नीलकंठा सर्वज्ञ शंभो दुर्जटी दीनानाथ उमानाथ कैलासनाथ वचवे मज आता समर्थ दोन दैत्य पीडिते माझे आयोगिद्रे निद्रिकाली त्याची उत्पत्ती कर्णमळी उपज काच चरणावळी बळी ब्रह्मदेवा टळलिया तव व्रतानि मी जागृत मजपासी झुंडती हे दैत्य रक्षण माझे करी अगत्य शरणागत भक्तवत्सला शिव म्हणे विष्णूला जो उद्यम स्वय केला देवी पाठ बळ नसता त्याला व्यर्थ तो जात असे स्वबळावरी विसंबुनी केला जरी प्रयत्न जरी निष्फळ देवस्या वाचुनी क्लेश मात्र होताती देवी साह्य मिळे पूर्व कर्म पुण्य कारकचे सर्व आता तुझ असे कर्तव्य व्रत शंकर व्रत शुद्ध विष्णू म्हणे कैसे करावे शिव सांगे त्याला स्वभावे शुद्ध भावे करावयावे हवे शिव पूजन व्रत दिनी मंडप सुंदर उभारावा त्यामध्ये चौरंग ठेवावा त्यावरी रत्नकीत ठेवावा कलशावरी तामन त्यात तांदुळावरी अष्टदल कुंकुम रेखित सोज्वळ त्यावरी स्थापावी निर्मळ शिवमूर्ती धातूची सुवर्ण ताम्र वा रजत तैसे असे सामर्थ्य अथवा पुगी फळ प्रशस्त मृत्तिकाला गही मूर्ती असावी अथवा लिंग शुद्ध आणि अव्यंग षोडोपचारे यथा सांग पूजन त्याचे करावे गव्हाच्या चूर्णात शर्करेती घोटून मृदू त्या घृते अथवा भाजले घ्यावे पुरते नैवेद्यासी अभिषण्य करावे त्या ते 3 भाग एक शंकरा
करतासी अर्पण द्वितीय भागासी विप्र योग्य सेवन करावा तृतीय भाग स्वयंका सहित असतीचे निमंत्रित वाटोनी द्यावा तीर्थ संगत अभिषेक जलतीर्थ ते चारी वर्णाचे जेजन त्या प्रसाद त्यांनी करावा सेवन दास दासी आप्त जनसान सर्वांते ग्राह्य असे माझ सर्व समान भावे प्रिय असती भक्ती भावे म्हणून कोणासही न बरसावे प्रसाद दानी जानपा शिव वचन ऐकोनी विष्णू मने आनंद पावनी हे व्रत मी काचरुणी धन्य होईल निश्चय परे एकार्णव सृष्टी बुडाली येथे गो कोटे साली स्थान मंडिपाती या काळी लभ्य नाही मजलागे ऐसे करो तब पूजन शिव म्हणे त्या होई विषण्ण जळ केवळ करी अर्पण संकल्प मनी दृढ करी अरे एका माझे वचन भक्ती भाव शुद्ध पूर्ण असता जरी निर्मळ मन केवळ जल हे पुरेसे जलधारे नेमज पुसावे तरी सर्व मनोरथ पुरावे हे मी शिव कल्याण भावे वचन देतो भक्तासे बोलूनी ऐसे कुमार मन सदा शिव झाला अंतर्धान विष्णू मणी करुणी नमन जल पूजे अर्जितासे चिंता उपसे चित्ती परी कथा कथन कोण करी कथा प्रला श्रवणा विवरी व्रत सांगता घडेल तोच कमलासन प्रकटला चार वदने त्याली त्याला चारी वेदांच्या जन्म झाला कथा प्रकटला स्वयंभू कथा विष्णूने केल्या श्रवण ती नैवेद्य तीर्थ प्रसाद दान सर्व एकच जळ पूर्ण दिदले स्वये सोय सेवियले वरद शंकर होऊन या प्रसन्न विष्णूसी देई सुदर्शन चक्र तेजस्वी अति तीक्ष्ण दैत्य घात निमित्ते म्हणे दैत्य जे पीडिती तुवा मारावे तया प्रती या सुदर्शनाची दीप्ती त्रैलोक्याती प्रकाशावी मम व्रत प्रभावी करुण तू पूज्य ओसील जाण भुक्ती मुक्ती त्याचे दान जनान लागी देशील त्या पुरती तुझला मजला भेट नाही राहिला तू पाळावे सृष्टीला विधाता करी निर्माण मीच तुझ्या श्रीरामत आता निज तेजे होते प्रविष्ट तेने दुष्टांना तू नष्ट कराया होतील समर्थ वैकुंठ सर्व वैभव पूर्ण अतुलनीय दिव्य स्थान ते देतो तुला निकसे निकेतन परम गती त्रैलोक्ये ऐसे म्हणून शंकराने विष्णूच्या अंगी तेजाने केले गुण शक्तीने प्रवेशने विष्णू दिव्य दिसतसे हाती धरुणी सुदर्शन वैदू कैट बांधते आवाहन करुण हस्त हात पाय मस्तके तोडून नष्ट केले दोघांते त्याची अंग मेधापासून पृथ्वी बनली मृदू मेदिनी पर्वत कठीण अस्तीनी बनले पुढती तयांते कार्तिकेय सांगती अगस्त्यांते विष्णू पूजा करुणी व्रतांते धन्य पूर्वी जलांत होते कृत कर्तव्य शिवकृपे त्यावे ऐसी व्रत करावे ते विश्वनाथ पासी पावावे त्याचे हे व्रत वाचावे आणि करावे ते धन्य त्याची या कुळांचा उद्धार होईल ते साचार कार्तिकेयचे धर्माधार सांगता ती मुनींते पुराण कथा ती संस्कृत दिवाकर कैसास अनुवादित मराठी ओवी रचनेत प्रथम अध्याय गोडा इति श्री वरद शंकर भगवान की जय। श्री गणेशाय नमः। सूत सांगते शौनकांते अगत्य मनते कार्तिक्यांते कथा अजुनी जमामज्ञाते उत्सुकता अधिक लागले आणि वाटेल समाधान ऐसे करावे कथन कार्तिकीय मने तपोधन मुनिवर्य ऐकाव त्यासी नसेल संतान म्हणून जो अप असमाधान तेने या व्रताचे आचरण मनोभावे करावे सृष्टी उत्पन्न करुणी पूर्वी ब्रह्मा अवलोकोनी पाता स्थिर न सुने नष्ट होता दिसत असे जे जे घडवावी आकृती ती ती विरेशनांती कालावधी नसेनीची देठकेना वस्तू एकही म्हणून विष्णूची प्रार्थना केले मनी धरुणी कामना विष्णू प्रसन्न चतुरानना अहोनी सांगे मनोगत तुवा वरद शंकराच्या व्रताचा संकल्प केलाचे साचा परी बोलतो पूर्वाचा अनुर्पर्ण राहिला माझा एवढे ऐश्वर्य प्राप्त कारण ते वरद व्रत पूर्वीत तूही पूर्वी झालासी मुक्त दुःखापासून ऐकोनी वैकुंठपतीचे वचन विधात्यासी झाले स्मरण तेने वरद शंकर व्रत पूर्ण आचरले सत्वर शंकर होनी प्रकट म्हणे ब्रह्मदेवाचे स्वट्ट नमन होनी मागत तरी ते देईन ब्रह्मा म्हणे शंभू देवा ऐसा वर द्यावा प्रजेचा प्रसर वाढावा स्थिरत्व यावे सृष्टीसे भूलोकेचे जे जीव तव चरणी ठेवणी भाव पूजन करता ती तर कामना त्यांच्या परवाव्या वरद शंकर म्हणे पुढती व्रत प्रभावे प्रजा स्थिती उत्तम राहील ऐसी शक्ती तव कार्यास राहील जे मानव हे कल्याण प्रद व्रत करतील सानंद त्यांना सांगती प्राप्त होईल हे मंद वचन पंजा राहील गरोदर गर्भ होईल सत्तेस तीर पत्यला भेद मनोहर व्रत कर
करता स्त्रियांनी एका पत्य प्राप्तीनंतर जरी पुत्र होईना तर व्रताने साचर पेरुणीला पुत्र लाभेल विद्याभ्यासी मतिमंद व्रत करता होतील पुण्यगुणवंत निर्धन होतील लक्ष्मीवंत रणवीर विजयाई कलियुगे मानवासी व्रत होईल कल्याणासी प्राप्त करते इच्छदासी नसो संशय धरते कार्तिकेय म्हणे अगत्याचे ऐसे पूर्णी विरंचिते शंभू जाती स्वस्ताना ते ब्रह्मा पावे संतोष आणि काही एकता एक महात्माचे व्रतांचे बोधक सांगतो मुनिवर्या शौनक अवधान दीजे पूर्वी काळी विश्वास वसुत नाम कुबेर नामे विख्यात तेने ब्रह्मदेव वासी दुष्ट केले दीर्घ प्रमाणे लंकेचे राज्य दयांते विरंचिने तिथले होते पुष्पक नामे विमानाते कुबेरासी तिथले हो त्या वरदान योग्य कुबेर ऐश्वर्यंत शोभे करो कर लोकहितासी राही तत्पर कीर्तिमंत त्रैलोक्ये मत्सर दयांचा वाटुनी दैत्य गेले संतापुनी रावणासी सांगती सावनी पहा कुबेर म्हणताती तुझा तो भाऊ सावत्र नाव गाज तसे सर्वत्र ऐश्वर्यासी असे का पात्र करी विचार गांभीर्य धिक्कार असो दैत्य कुळांते वैभव मिळाले कुबेरांते हे रावण आम्हा वाटते तव पतन भावे तयांचे तो दरिद्री भावा पुढे ऐसे बनी आहे काळी रावण आता करी एवढे तप की ऐसे होईल ऐश्वर्य मिळेल तुझ लागे कुबेर होईल दुर्भाग्य ऐकता दैत्याची सांगे रावण म्हणे तयांते कुबेरा आहे माझा भाऊ माझा त्याविषयी माझा सदाचा भाव असे आदराचा परिमी त्या उनी आणि का घोर ताप करण वैभव आगळे मिळविना ऐसे देऊनी अभिवचनात रावण निकला गोकर्ण क्षेत्रात जाऊन तवाचर्या करी रावण परिसिद्धी प्राप्ती धन्यून उरे काय तयांचे निर्वाणाचा उपाय म्हणून शिर अर्पिले तेने चेतुनी देव भयभीत झाले गगनी घोर तप प्रभावे 10 सहस्र वर्ष अवधी रावण योगाभ्यास साधी दुर्जटियाच्या प्रसादी अविरत साधन नारद त्रिखंड संचारी रावणा समीप आली स्मरी रावण त्यांचे स्वागत करी म्हणे धन्य झालो समचित्त साधूचे दूरदर्शन दुर्लभ वनती सर्वजन तो लाभ मचला ऊन दिवस ठरला मंगल तप करीत असे दीर्घकाळ प्रसन्न भाव महाकाळ त्रैलोक्याचे मचला वेल राज्य मज ही आचा परी यश न मिळे अजूनी शंकर अनुनी अंतर्ज्ञानी प्रत्यक्ष न दिसती आलोचनी काय उपाय त्यासाठी नारद गुरु श्रेष्ठ लोकी म्हणे तरपवते तो पिनाकी प्रसन्न होतो ऐसी गावकी त्रिखंडात सर्वांता तपाचरण योगाभ्यास याचे पारसायास परितयान असे शिवास एक युक्ती परियसे वरद शंकर व्रत करावे त्यानी तिवासी प्राप्त व्हावे त्यासी प्रिय असे स्वभावे व्रत ऐसे सांगतो रावण पुसे नारदाला व्रत विवरण सांगा मजला नारद सांगे तयाला व्रत विधी ते दवा शुद्धस्थानी सुशोभित चौरंगावरी पूर्ण पात्र रंगावलीने अष्टपत्र कमलाकृती काढावी कैलासावरी पंच पल्लव युक्त आत रत्नी 5 प्रशस्त कलच सोज्वल स्थापित मूर्ती सोमराजाची उत्तर दिशेला सोमराजासी 8 दिशासी दिक्पालासी दक्षिणेसी लक्ष्मी विष्णूसी करावे स्थापन सर्व प्रत्येके पूगी बलासी मूर्ती असावी उमा शंकरासी सुपारीवरी नंदीसी सन्मुख करी स्थापना वाम भागे जया देवीची स्थापना करावी साची पूजा या पंचदश देवाची सोप्रदोष समय करावी गौचूर्ण शर्करा युक्त करावे ते घृतयुक्त नैवेद्याची त्रिभाग उचित करावे ते एक समान द्यावा एक विप्रासी दुसरा देवा निमंत्रकासी एक भाग जो अप्तासी स्वयं बटुनी वाटावा व्रताचे या करिता आचरण प्रसन्न होईल पंचानन सांगते नारद व्रत पुन्हा रावण मनी तोचला नारद जाती तेथुनी रावणे व्रतते करुणे प्रसन्न शिवा हुनी वर दिले त्यांचे मानवापेक्षा इतरांस रावण अजिंक्य लोकांस शिव वरदान तयास सामर्थ्य हे मिळाले यक्ष राक्षस देवता यावरी रावणाची सत्ता ऐसा वरतो शिवदाता देह जाला तेरवा वरद व्रताचे नि प्रभावे रावणासी मिळाली सर्व वैभवे मातेसी वंदी नम्र भावे के कैकासनामे ते जरती मागुती कुबेरच्या नगरांते रावण केला लंकेते पराभूत करुणी कुबेरांते प्रांगत करीतया लंका नगरी पुष्पक विमान वरदान जाणावे जाणार त्रैलोक्य मानित यांचे शासन रावण झाला बलाढ्य तिकडे राज्य इन कुबेर भटकू लागला निराधर मनी दुःख करी वारंवार पूर्व कर्म नंदित असे पुढते कालांतराने करुणे भाऊ इंडने जाता झाला योग योगाने कैलास पर्वती तेथे पवित्र उपवनांत बैसला तप करीत शंकराचे ध्यान अंतर्भावे करीत असे
दधीची ऋषी भूत काली उपवनात प्रतिपादले कुबेरासी त्यांनी पाहिले भरती काय ही स्त्री कुबेर भक्ती भावी प्राणीकृत करुणी सांगे वृत्तांत समाचार त्यासी पोसता ऋषी म्हणती तयासी गेलो होतो लंका नगरासी रावण करतो व्रतासी आराधननी वरद शंकरासी संतुष्ट करावया सर्व वैभवे त्याला प्राप्त वरद शंकराचे जे व्रत हेच इष्ट फलव्रत नित्य करी लंकेश तेथून कैलासांते जाऊनी केतनी परतुनी तेथे तुझला प्राहुनी तप प्रयोजन विचारले कुबेर सांगे दिदीचीला ब्रह्मदेवी मज वर दिला तेथो म्हणून होते वैभव मला लंका सत्ता लागली परी रावणाने येऊन लंका घेतले जिंकून नेले माझे पुष्पक विमान ऐसा जय त्या मिळाला ऋषी सांगते गोकर्ण क्षेत्री रावणे साधना केली पुढते वरद शंकर प्रतापते आचार्य शिवभक्ते तेने त्यावरी शिवशंकर प्रसन्न झाला उमावर दिदला त्यासी ऐसवर जेने विजयी झाला सांगुनी ऋषी दिदीचे जिज्ञासा जाणवी कुबेराचे माती देते वरदपताचे शिवपूजेची समग्र कुबेर हे करे व्रत शंकर त्यांचे दर्शन देत म्हणे कुबेरा तुझे घेत करावया ते सज्जमे अलका नगरी मी निर्मिले उत्तर देशे असे बसले जेथे सर्व वैभवे भरलेले राज्य तेथे करीतो अद्य प्रवृत्ती रक्षकांचा आदी आणि आधिपती तू धनाचा देवांची नवनिधीचा रक्षण करता तू भावे लंके होनी अलका नगरी अधिक वैभवशाली करे दानव राक्षस तुझ बरे कोणी नच वरिष्ठ रावण हुनी श्रेयस्कर सत्ता वैभव करो कर देवनिया त्यांते शंकर अंतर्धान पवती कार्तिकेय म्हणे मुनींते वरद शंकर व्रते त्यांते देव्य लोकांचे सौख्य मोठे चिरंतन लाभले जो 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 करेल व्रताचरण महात्म्य ही करेल पठन त्याते मनोरथ सर्व पूर्ण सुख भोगील पुण्याने राज्य हिनासी राज्य प्राप्ती किंबहुना जे इष्ट चित्ते त्याची होईल प्राप्ती निसंशय ऋषी वर्या भविष्योत्तर पुराणांत वरद शंकर व्रत निर्वर्णित मराठी ओविरूप रचित दिवाकर कवी प्रेमे कुबेर रावण कथा भाग द्वितीय अध्याय असे सांग वर्णन केले हेची भाग्य शिव कृपा झाली येथे श्री भविष्योत्तर पुराणे वरद शंकर व्रत कथने सूत शौनक संवादाख्याने द्वितीयोध्याय पुढा श्री वरद शंकरार्पणमस्तु शुभं भवतु शाय नमः सूत सांगते शौनकादिकांसी जो जो करील सद्भावेसी वरद शंकराची व्रतासी संतती संपदा पावेला शत वर्षेला भरेला भेल जीवन ऐहिक सुख न पडे न्यून कलिका कलमाचा नाश होऊन प्राप्त होई शिवलोका श्रवण करावे कथा आणि कलियुगे हे व्रत सुख निश्चित देणारे अलौकिक महात्म्य हे तयांचे अवंती नगरी माझी पूर्वी धर्मे पालन करी पूर्वी मानिला श्रेष्ठ न्यायी गर्वे दया नामका नृपालो भक्त भक्तियुक्त अंतःकरण तत्परेने करी प्रजा पालन शूर प्रतापी उदार मन दानी यज्ञ करता तो ब्रह्मानाचा विद्येचा कलेचा हरी सद्गुणांचा आधार करी सूचनांचा बुद्धिमान सुज्ञतो कार्य करुणे पूर्व संचित बहुवृत्ता उपस्थित अंधत्व येऊया हेद प्राप्त पहार झाला तयासी शौडक राज्याचा अधिपती त्याची जाणुनी दुःख स्थिती चालुनी आला नगर अवंती पादाक्रांत कराव्या जर राजा जय करी नावाचा अंधपणे परिधीन साचा मार्ग कधरी अरण्याचा राज्य येईन येऊया वारंवार खंत करीत संगे भार्या ही दुःखी जात वणी निर्जली तिला म्हणत काय करू कळेना दुर्गती भोगवयाची काय न चले दैवाची उपाय यापेक्षा मरण वाटे श्रेय काय करू जाणुनी मी उद्वेग वाटे फार चित्ता त्यासी पुढे पतिव्रता कर्मर्जित दुःखे काय मानता निराशाही मानणे गत जन्मीचे कर्म घडले तेने आज दैन्य आले परिया जन्मी पुण्य केले पुढती सुख लाभेल समीप दिसत असे सुंदर उपवनी आश्रम मनोहर फळ फुले फळे उभे वृक्षावेली बरी पक्षी करती पूजन राहावे तेथे आपण करीत नित्य ईश चिंतन उर्वरित आपले जीवन शिवस्मरणी कालभो मनमानुनी भरीचे वचन राजा तिच संगे त्या वना जाता झाला दीनवाना आश्रयार्थ दुर्दैवी तेने होता जो आश्रम वामदेव मुनीचे ते धाम प्रवेश कर
भगता कृपाश्रम शीतल वायुने विसरला विश्राम वाटला मानला श्रीमांत आश्रमस्थानाला भार्या म्हणे निज नाथाला आत धरुणीने तसे नाथ येते ते रुचिमान वामदेव असती पुण्य पावन करावे तयाला वंदनाने आशीर्वाद देतील रक्षणार्थ मुनी ते विरगुणी नमस्कार केला उभयतांनी वामदेवांनी त्या ते पाहुणी कुशल कुशले भेदवा हे कृपा काय झाले दैन्य अंधत्व कैसे आले भार्येस कावन धरले खेद आता न करी राजा सांगे अंधत्व पाने पराधीन झालो शत्रूने राज्य जिंकले पौंड्रकाने अवंती केली तयाती वामदेव म्हणती तयाला तो पावतो निज भक्ताला तया आशुतोष शिवाला शरण साई सर्वदा नमः शिवाय पंचाक्षर मंत्र जपावा निरंतर मणी घ्यावा उमावर सदाशिव दीनत्वे वामदेवे उपदेशिता मंत्र जपती उभयता सात दीन शांत चित्ता करुणिया भक्तीने सातव्या रात्री स्वप्नांत वृद्ध विप्र येतील दृष्टांत राजेंद्र उठ उठ म्हणत घे घे पुस्तक व्रतांचे ऐसे म्हणून नृपती पुस्तक देऊन क्षरणार सरसी अंतर्धान पावला स्वप्नदेची विप्र रूप शंकर रूप झाला जागृत घे जवळी पुस्तक दिव्य स्पर्शेत बैसला नवल करीत क्षणी आठवे दृष्टांत हाती धरून येते पुस्तक वंदन करी लावून मस्तक भार्येसी उठवून शयनेक दोघे नवल करिताती वामदेवांसी चावून सांगतीचा काय झाले दोन्ही स्वप्नात पुस्तक लाभले म्हणून आनंदात या झाला वामदेव म्हणती रूपाला विषम काळ तव संपला वरद शंकरा व्रत तुझला स्वयं ईश्वरे आता करावे पुस्तकानुसार व्रताचरण सदाचार ऐसे म्हणून ते मुनिवर व्रत सांगती यथाविधी भार्येच्या साह्याने व्रत केले अंध रूपाने प्रसाद घेतला श्रद्धेने कथा श्रवण करुणी शंकर झाला प्रसन्न रूप नेत्रासी स्पर्श करुण करी नूतन दृष्टी प्रदान म्हणे माग वरदान नेत्र लाभला कृपाला प्रथम दिसला शिव भोळा सुत्कंठ शब्दे स्थपितयाला भार्येस बंधुनी शिवा पासी मागे भक्ती नित्य त्याची चरणाप्रती शरद शंकर तेने प्रसन्न अति सांग राजा सीताचे माझ्या प्रसादे करुण अवंतीचे राज्य मिळवून पुत्र पौत्र वैभवे भोगुण दीर्घकाळ राचील नंतर येतील कैलासाला ऐसे म्हणून शिव भोळा वामदेवांते देऊनी रचनाला अंतर्हित झाला जाण्यापूर्वी ते वचन जो करेल व्रताचरण भुक्ती मुक्ती जासे मिळून शिवरूप होईल कलियुगा माझी जन करतील जरी व्रताचरण भरत शंकरे रामे जाण तरी ध्यान होतील संकट परिहार कल्याण लाभ सर्व लक्षणे होतील शुभ पठन श्रवणे परम भोग दुःख सुख प्राप्ती घडेल शिव यज्ञेन जय रूप भार्य सहित तो निष्पाप ब्रह्म झाला वामदेव समीपा घेऊनी निरूप जातसे प्रचंड सेना गज तुरंगासी नगरी केतरी अवंतितेसी दाना दान करुणी शत्रूसी राज्य मिळविले आपुले प्रतिमास करीतेच व्रत देणे अंती त्यासी प्राप्त शिवलोके परमपद सूत कथा सांगते सत्य शिव व्रत जाणावे वरद शंकर व्रत म्हणावे कलियुगे तार पवावे म्हणून दिग्रेश्वरे शंकर शिव पूजन महात्म्य करता श्रवण परम पुण्य लाभत असे कैसा सभी प्रकुल संजात दिवाकर करी अनंत सूत शिवलोकांतुनी संप्रात भक्ती कार्यार्थ जन्मला शिव कृपा शिव गण दीक्षित सत्न कुमार अनुमोदित करी ग्रंथ रचना प्रेरित गुरु वाक्य पावन तृतीयोध्याय इति श्री वरद शंकर व्रत कथाया शुभ पुण्यतिथौ भजा मंगल मुंडरीकाक्ष मंगलाय तनोवरी सुखकरता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची रुवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंधुराची कंठी दुर्की माल मुक्ता भरुराची जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव गौरी कुमारा चंदनाची होती कुंकुम देवरा जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ति जय देव लंबोदर की ताम्र मंगल वंदना सरल सुंदर वक्र तुंड श्रीनयना दाता माता गणपाये
सुरवर विश्वकर्मे तारक संजीवनी जय देवी श्री भुवन भवनी माता जय श्री नामी चारि समरे परंतु न पूरे नामी साई वास करता परदो प्रभावी ये तो भक्ता लागे तो दाता लागे बाउत्र लागे जय देवी महिमा भवनी हो रक्षा भवनी सुरवर विश्वकर्मे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा देशावासन सोड़ी सोरावासन सोड़ी सोड़ी भवपाशा अम्मे सुरवासन वनपर विलासा नरहर तल्लिन ताला प्रसंकर क्लेशा जय देवी महिमा भवनी हो रक्षा भवनी सुरवर विश्वकर्मे तारक संजीवनी जय देवी बनसे करे देव श्री हरि तन्मुख हनुमंत उवाहते द्वारे गरुड़ सेवा करे करे निरंतरी कोटि तीर्थे जाना त्रिंबकी वरी जय देव जय श्री विष्णुदेवा पंचाधिकरतोनि कवितो समसेवा जय देव लव समते विकराला ब्रह्मांडी माला विषयकंठसाला प्रेमतिवाला लावण्य सुंदर मस्तकी वाला वेदुनिया जगन्माई जोजुला जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळु भावती ओवाळु पुरुषपुरगौरा जय देव करपुरगौरा भोलानयनी विशाला अर्थानी पार्वती सुमनंतमाला विभूति चंद्रन चित्रकंठनीला ऐसा शंकर शोभे उमा लल्लाला जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळु भावती ओवाळु पुरुषपुरगौरा जय देव देवी दैत्य सागरनंदन वैकेले रामाजी अखिल हरते मुरले तेजुरासुपाणी प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळु भावती ओवाळु पुष्करपुरगौरा जय देव व्याघ्रांबर मंगल सुंदर मननारी पंचानन मनोहर मंदिर सुखदारी सदकोटीचे वीर वाचे उच्चारी प्रभुते नाम दातांतरी जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळु भावती ओवाळु पुष्करपुरगौरा जय देव देवा कापुर आरती रत्न जडित सुवासनी देवाची मूर्ती सापुरा निर्मळ माझे मानस राहू दे देवा मानस राहू दे कापुरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे मुखे नाम हृदयी समूर्ती देवा हृदयी समूर्ती नैनी साठ हो बालकृष्णाची मूर्ती धूप दीप झाला आता कापुर आरती देवा कापुर आरती रत्न जडित सुवासनी देवाची मूर्ती कर्पूर गौरं प्रणामदानं ब्रह्मर्धनं मुद्रिकानं रामचंद्रयानं देवं भवानी चैतन्यमानि नालेन लोटांगण मंदिर चरण डोळ्यानं रूपदे प्रेमी आनंद पूजवाय वाय नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा सिद्धेर्भावजात्मना प्रभुस्वभाव सर्वं यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि कृष्णं केशवं नारायणं कृष्णामग्रं वासुदेवं श्रीरामचन्द्रं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे पार्वती हर हर महादेव नमो वयं ईश्वराय गुरुनाय समेतानाय परमकामाय नमः सर्वमोदात्मनाय वैष्णवाय महाराज नमः वंशवासी साम्राज्यं बहुजन स्वाराज्यं राज्यं राजनीत्यं राज्यं महाराजमा जीवत्यमयं समन्तपर्या आयुष्या सार्वभौमस्यार्वा विषान्धारापराधारविदेशमुद्रपर्यन्ताया ईकरावेदे तदाप्येष श्लोको अभिजितो मृतः प्रवेशारमणस्यावसङ्गे अविश्वस्य कामवेदितदेवदेवासनासकैते ओमेकदन्ताग्नेयवरदन्ताग्नेयतन्नो दन्ति प्रचोदयात्मालक्ष्मी च विद्महे विष्णुपदन्ति धीमतन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नारायणे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् मंत्रपुष्पाञ्जलि
समर्पयामि नमस्कारं करोमि यावत् भागीरथी गंगा यावत् देवो महेश्वर यावत् प्रकाशते भानु तावत् त्वं विजयी भव श्रीवर्चस्वमायुटी करायची श्रीवर्चस्वमायुटी करावं आतलं पद श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाशमानमयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः